नमस्कार, मी निलेश. स्वागत आहे आपलं पकवाज निलेश या ब्लॉगमध्ये. तर आज चाललो आहे आपण अशा ठिकाणी जिथे गेली आम्ही 16 वर्षे जात आलो आहे. आपण कुठे चाललो आहे, कोण सोबत कोण कोण असणार आहे, तर हे आपण ब्लॉगमध्ये बघणारच आहोत. आम्ही आता आलो आहे कोकणामध्ये. गेली 16 वर्ष आम्ही या ठिकाणी जातो आहे. 14-15 ऑगस्टला 15 ऑगस्टला अभिषेक करतो तिथे मंदिरात आणि तिथनं येतो आहे. ते मंदिर असणार आहे गणपतीपुले. तर गणपतीपुलेला चालेल आपल्यासोबत कोण कोण असणार आहे नंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. तोपर्यंत सोबत ब्लॉगमध्ये राहा. अशा तऱ्हेने आपला प्रवास सुरू झाला आहे आता कोकणकडे, गणपतीपुले. तर आपल्यासोबत कोण कोण आहे? मी किरण, याचा भाऊ. ए इकडं बघ, सांग कोण तू? भाऊ. अरे भाऊ म्हणजे कोण? काका समोर आहे. काका तुझं नाव सांग, तू कोण? ए तिकडे घे, मी बिझी आहे. सागर, सतीश आणि जय. हे दोन्ही आत्याची पोरा, ही सगळी काकाची पोरा. निघलो आम्ही. किती वर्ष झाले आपण जातोय? इट्स ऑलमोस्ट 16 years we are visiting to गणपतीपुळे. गेली 16 वर्ष आम्ही जात आहे. हा 17 वर्ष आहे आमचा. आता उतरलो आम्ही नाश्ता करायला. नाश्ता कुठे करतोय? गोविंद कामत या ठिकाणी नाश्ता करतोय आपण. चला नाश्ता करायला. नाश्ता या ठिकाणी कधी आलं तर या ठिकाणी थांबा, गोविंद कामतला. इथं सकाळचा नाश्ता करत एकदम. गोविंद कामतवाल्यांनी आम्हाला आता डिस्काउंट चांगलं द्यायला पाहिजे. त्यांची आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट पण करतो. ॲडव्हर्टायझिंग आहे, पण चांगला नाश्ता भेटतो. घरगुती पद्धतीचा चांगला नाश्ता भेटतो इथे. नक्की व्हिजिट करा इथे. ऑर्डर काय काय परत सांग. मसाला डोसा, 2 मैसूर मसाला, 1 मिसळ, 2 पाणी वगैरे, 2 शिरा. 2 शिरा कुठला? हां नाश्ता आपला म्हैसूर आला. यांचा राहिला नाश्ता यायचा. बाकी ज्यांचा आलं त्यांनी सुरुवात करा. मग कशी टेस्ट यायची? हां तर तसं चांगलं राहील, तसं काय नाही. गोविंद कामत. आता इथनं आपण ब्रेकफास्ट करून आता पुढच्या प्रवासाला निघतो आहे. इथं आलं तर तुम्हाला घरगुती गोष्टी पण विकत घ्यायला भेटतील. बघा इथे ज्या आहेत, म्हणजे आपल्या घरगुती ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे भेटतात जातील. आपण त्यांच्याशी बोलून घेऊ. दादा तुम्ही किती वर्ष झाली इथे आहात? 12 वर्ष. आणि इथली काय खासियत आहे तुमच्या नाश्त्याची? कोल्हापुरी मिसळ आहे. कोल्हापुरी मिसळ. हां अजून बटाटा वडा आहे, स्पेशल डोसा, उत्तप्पा, मेदू वडा. म्हणजे तुमचा पायनॅपल शिरा पण खूप छान आहे. म्हणजे असं हे वाटलं इथं त्या घरगुती आल्यासारखंच वाटतं आम्हाला इथं खाल्यावर. आणि आम्ही इथं खातो. आम्ही आमची जे कोणी आहे त्यांना आम्ही रिक्वायरमेंट करतो की इथे येऊन थांबा आणि त्यांना ब्रेकफास्ट करून पुढे जा. चला तर भेटू. स्टार्ट. कुठला टनल आहे यो? हा इकडे बघ वॉटरफॉल बघ कसं डेंजर आहे. टनल. कसं वाटतं जाऊन? खूप आनंद. एक वर्षाची एक वारी आहे आमची, एक प्रकारची वारीच वारी. आहे. म्हणजे जशी पंढरपूरची आळंदीची वारी आहे, तशी तशी आमची श्रावणातली ही आपली कोकणातली वारी. कारण का ज्या वर्षी 15 ऑगस्टला आम्ही इथं आलो नाही, त्या वर्षी काहीतरी अपयशकुनी घडलेलं आम्हाला भेटले. एकटा उपास साबुदाणा खिचडी खाऊ. रातच्या जेवायला जाऊ. मच्छमला मस्त आहे. लांब आहे, मस्त आहे. ए काय काय विषय बोलतो जेवाचा? मस्त. जे कुठे हॉटेल कुठे आहे? ये इथं 2 मिनिटं. उतरला का असं? कुठं ब्रिज उतरला का असं रे? असं मला वाटतं. नाही असं ह्यो ब्रिज उतरला असं. असं करून जे 15 किलोमीटर आलं एवढं 15 किलोमीटर. अरे असा सांगता एकदा 12 ब्रिज उतारलो आपण तरी ब्रिज 15 किलोमीटर आलो. बघा. जय तुझ्या तर या गोष्टी भरोसा ठेवू शकत कोण? अरे पण रिअल सांगतो तुला. काय रिअल? मागास तुला खोटा सांगत होता का तू? अरे खोटं नाही. आता पोलीस स्टेशन गेला म्हणतो जेवायला असेल असं वाटतं. अरे वाटून काय इथं विषय वेगळा झाला, सांगू नका काय. मी सरळ सांगतो
मी जाऊ सनरूफ करून टाय वरती बसत डायरेक्ट. राहू मग. हा. तर समोर दूर दूर पण काय दिसलं मला. जे तुला काय वाटतं? नाही आहे ना, एक तासाला गणपतीला बसू इथंच जाऊ. इथे काय काम आहे? जाऊ दे गाडी, जाऊ दे एक तास जाऊ दे. एक तर जाऊ दे. आत कंबाई आला ना सांगा आता हॉटेल राईटला. आता जेवायला थांबतोय आम्ही इथे. हॉटेल स्वाद अस्सल कोकणी चव. कालचे दिवस व्हेज खाला, पहिला दिवस. काल गुरुवार व्हेज खाणार काय द्यायला खाला म्हणजे पर्यायच नाही. जेवायला आलं आम्ही. काय मागवतो माहीत मग यानच ना. व्हेज का व्हेज गावात 3 गावात फायनली आम्ही आहे ना 6 व्हेज थाल्या, श्रावण व्हेज थाल्या खातो. 6 तीन गावात चेहरे बघा व्हेज थाल्यावर केलेले फुलेले चेहरे जास्त भुकेला लागले. काय वाटतं तुला कशी भूक लागली? याचेच उपकार असाच दोस्त सगळे भेटावा. श्रावण व्हेज थाली. त्यात काय काय आमटी, दुधीची भाजी, काजू भाजी, सोलकढी, आमरस, मोदक, इंद्रायणी राईस, चपाती आणि आलू वडी. सर्व आता श्रावण व्हेज थाल्याच खाता. तर प्रचंड भूक लागली आहे. आणि त्यात मी पण आहे. श्रावण व्हेज थाली खातो. आता आपण आहे ना अस्वाद जेवलो स्वादमध्ये. खूप चांगली त्यांची टेस्ट होती आणि आपले घरगुती जेवणासारखं भेटलं आपल्याला त्यांच्यासोबत. काय काय होतं व्हेज आपल्या श्रावण थालीमध्ये स्पेशल? श्रावण थालीमध्ये सर हे 2 स्वीट्स असतात, मोदक असतो, त्यानंतर आमरस असतो, आंबोळी देतो आपण श्रावणामध्ये, वडे असेल. मला आवडली गेली तुम्ही खाली. खरं खायला आवडले आम्हाला. असं घरगुती जेवणासारखंच भेटलं आम्हाला. तर आपलं लोकेशन कुठे ना हॉटेलचं तुम्हाला परत एकदा सांगा. लोकेशन संगमेश्वरच्या पुढे आहे. महाबळ म्हणून गाव आहे, संगमेश्वरच म्हणतात. संगमेश्वरच्या इथे आहे. पोलीस स्टेशनच्या बरोबर पुढे आलात की तुम्हाला मिळेल हॉटेल स्वाद. अजून स्पेशालिटी काय आपल्या हॉटेलची स्वादची? हॉटेलची स्पेशालिटी चिकन, मटन, फिशमध्ये आहे. नॉनव्हेजमध्ये आपल्याला स्पेशालिटी आहे. अस्सल कोकणी चव आहे इथली. अस्सल कोकणी चव. आणि खरंच इथं व्हिजिट द्या कधी यांच्या इथं आल्यानंतर. त्यांचे लोकेशन सांगितलं त्यांनी आणि घरगुती जेवणासाठी तुम्हाला टेस्ट भेटेल इथे. चला, जेवण एवढं आवडले सर्वांना, बघू शकता. सुस्त झालेत. अखेर 16 वर्षाची परंपरा जपत गणपतीपुळेच्या पावत्र भूमीत आम्ही आगमन केलं आहे. बघू शकता गणपतीपुळे. हा गणपतीपुळेचा एंट्रन्स. अखेर गणपतीमुळेमध्ये आलो आम्ही आणि जिथे राहायला आलो आहे त्या ठिकाणी आहे स्वप्नपूर्ती सदन. बघू शकता तुम्ही स्वप्नपूर्ती सदन. हे रूम आहे राहायला. AC नॉन AC. दरवर्षी इथंच राहतो येऊन आम्ही. होमस्टे आहे. आपले घरच्यासारखं फील होते. ती माणसं खूप चांगली आहे तिथली. घरच्यासारखं फील होतं इथं आल्यावर. तर आतमध्ये गेलो तुम्हाला दिसेलच. आपण बघूया पुढे जाऊ. आमचा रूम. बघू शकता. निसर्गरम्य वातावरणातून आता रूममधून आम्ही निघालो आहे गणपतीपुळे बीचसाठी. हे मंदिराचं दर्शन उद्या आम्ही अभिषेक घेणार आहोत. तर आता चाललो बीचवर. बीचची मजा घेऊ. बीचवर मजा घेत आम्ही निघू आता. मला पण घे. बोल.
चला बीचवर. आयुष्यात एकदा तरी पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोकणात फिरायला या. कोकणात नवीन मेंबर, आमचा नवीन मेंबर. हा काय बोलतोस बोल. मॅन्डेटरी. असं आहे. चल चला आता चाललंय आपलं जे आतमध्ये दर्शन होतं ती लाईनचा हा मार्ग आहे. आपण चालू आहे आता ना पुढे. तुझी का काय भरपूर साऱ्या अपेक्षा सोबत आलो होतो पण अपेक्षांचा भंग झाला. शासनाच्या नियमांपुढे आपल्याला काय करता येत नाही. त्यांना पण आपली काळजीच आहे म्हणूनच इकडे जाण्यास सक्त मनाई असल्यामुळे सक्त मनाई आहे. सक्त मनाई. मला हवा असेल तर आरेवारी बीच चालू आहे, नाही तर मालगुंड 3 किलोमीटर दादा ते माझं सांगा बीच का बंद ठेवला म्हणजे काय बंद ठेवलं? 5 जण बुडाले होते संभाजीनगर, त्यानंतर बंद केला. किती दिवस झाले? महिना झाला. महिना झाला का? ठीक आहे चांगलं. धन्यवाद. पोलिसांचा नियम आहे त्याचं पालन करू. पण फोटोशूट सनसेटचं करता आपण आरेवारे बीचला चाललो आहे. आरेवारे बीच तिकडं जाऊ. चला आरेवारे बीच. आरेवारे बीच. आता आम्ही आलो आरेवारे बीचला. आरेवारे बीच. आरेवारे बीचला एवढी लोक नाही जेवढी गणपतीपुळेला बीचवर बघितले आपण. कारण की आरेवारे जरा का जरा थोडा लांब पडत आहे आणि प्लस इथे एवढी रश नाही जेवढी गणपतीपुळेला आहे. पण गणपतीपुळेला ती संभाजीनगरची 5 पोरं मेलीत त्याच्यामुळं तिथं बंदी घातली पोलिसांनी का तिथं खाली उतरू शकत नाही. पण त्याच्यामुळं आपण आरेवारे बीचला आलो आहे. हा आरेवारे बीच बघू शकता तुम्ही. जय जय काहीतरी बनवतो बघा. जय काय करतोय? टाइमपास. हा टाइमपास टाइमपास काय बनवतो पाहिजे तू? बनवतो बंगला समुद्राची किनारी. बंगला. जयचा बंगला अशा तडे मोडलेला आहे. तर आता आपण बघू शकता मी आणि सागर हा भाऊ गोकुळ किरण आणि जय हा गोकुळ इकडे दाखव. हे इथे गोकुळवन आहे. आपण 6 वेळेला राहिलोय इथे 16 वर्षात. इथे भरपूर वेळेला सगळ्यांना गोड गोड आठवण आहे तिकडे. कोणी गरम पाण्यामध्ये जायला होती, कोणी उलट्या केल्या. कोणी उलट्या केल्या, फुल आलं फुल. फुल वगैरे भरपूर जणांना आले इकडे. तर आम्ही आताच नवीन जॉईन झालोय. ठीक आहे, पण ठीक आहे मजा येते. प्रत्येक वर्षी नवीन एक्सपिरियन्स. हां प्रत्येक वेळेला आम्हाला नवीन एक्सपिरियन्स मिळतो. या वेळेला पण चांगला एक्सपिरियन्स मिळतो आहे आम्हाला. चांगलं प्रतिसाद आहे आम्हाला इकडे. खूप मजा येते. मस्त 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 मस्त. आणि हा आमचा आयुष्यभरासाठीचा स्पेशल असा वाक्य आहे. मस्त 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 मस्त. सो दिवसभरात चालू असलेली दगदग आणि रोजचं ऑफिस टू वर्क टू ऑफिस आणि संध्याकाळचं जिम या सर्व गोष्टींना लांब ठेवून आज कोकणात एक संध्याकाळ स्पेंड करण्याचा योग आला आहे. आणि गणपतीपुळ्याची संध्याकाळ ही ऑलवेज खूप स्पेशल वाटते. कारण का गणपती बाप्पांचं दर्शन, श्रावणाची नवीन सुरुवात आणि इथला माहोल 5 मिनटा बाजूला असणारा गणपतीपुळे बीच आणि गणपतीपुळे बीचच्या लगतच असणारं खूप सुंदर असं मार्केट. इथे आत्ताच सुंदर अशा वरण भात आणि भाजीचा आम्हाला मिळाला. पाणीला तर रूमवर आलो. तर झोपू आम्ही. सकाळी लवकर उठून अभिषेकसाठी जायचं आहे मंदिरात. लवकर 7 बघू बरं. नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण चाललो आहे. तर सगळी रेडी होऊन येतीलच खाली.
आता आपण चाललो आहे मंदिराकडं, जिथे मंदिराकडं जाऊन आपण श्रींचं दर्शन, अभिषेक आणि मग मंदिर प्रदक्षिणा करणार आहोत. नंतर तिथं थोडा फोटोशूट करू. तो झाल्यानंतर आपण मार्लेश्वरला जाणार आहोत. मार्लेश्वरचं दर्शन घेऊन मग घरी आपण परत जाऊ. झालो आतमध्ये मंदिराच्या इकडून सोबत दर्शनाला आपलं मेंबर अर्ध पुढं आलेलं भेटलं आपल्याला. चप्पल स्टँड, ते चप्पल स्टँड आहे. तुम्ही स्वतःची चप्पल इथे ठेवा, ते ठेवून बॅगमध्ये ठेवा. एक बॅग द्या आपली. दर्शनाला आपण लाईनला चाललो आता. दर्शक समोर आता एंट्रन्स करतोय मंदिरात. आतमध्ये प्रवेश, मंदिराच्या आतमध्ये प्रवेश. भेटेल ना भाई. कलर मी दुसरा देतो. कलर पर्पल घेतील ना. पर्पल लगेच बरोबर आहे. अच्छा बोलला गणपतीला वाईट वाईट तोच कलर घेतो मी. तो कलर याच कलरला तो एगली हे होतं थोडा मॅच दर्शन राग होऊ शकते. तर फायनली आम्ही शोले घेतलेत नेसायला अभिषेकसाठी. आता चाललो आहे. प्रत्येकाने चॉईसचा कलर घेतला आता. प्रत्येकाने चॉईसचा कलर घेतला आता. हे तुझा कलर कुठला आहे? तुझा कलर कुठला? कलर कुठला? पर्पल पर्पल. तुझा कलर कुठला जय? येलो नाही रे त्याला. पिवळा पिवळा पितांबर. पिवळा पितांबर. मग पुढे हुशार करायला भारी भाई. पिवळा पितांबर. आता आम्ही चाललो आहे सोळे नेसायला, जो अभिषेकसाठी बसण्यासाठी. ते नेसून बाहेर येऊ आम्ही. ए सागर तुझा कुठला आहे? अच्छा असं आहे का? जयेश भाऊच जयशे मोहम्मद मध्ये झाले पूर्ण. आज राहिले काय? बरोबर आहे. अरे बाबा. जस्ट आता मंदिरातून अभिषेक करून बाहेर निघालो आम्ही. सर्वांना छानपैकी अभिषेक झाला आहे. आणि सोले बघू शकता प्रत्येकाचा कलर तुम्ही बघू शकता. इथं आल्यावर थोडा फील वेगळाच होता आमचा सगळ्यांचा.
मंदिरामध्ये कॅमेराला अलाउड नाही, पण मंदिराच्या बाहेर आपण आलो आहे. अभिजित गुरुजी आपल्यासोबत आहेत, ते मंदिराबद्दल थोडी माहिती देतात. आम्ही तर 15 वर्ष 16 वर्ष झाले अभिषेक करतो आहे, तर गुरुजी थोडं आपल्याला सांगतात आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे श्री क्षेत्र गणपतीपुळे ह्याला खूप मोठा इतिहास आहे. ह्याचा उल्लेख आपल्याला मुद्गल पुराणामध्ये सुद्धा सापडतो आणि ह्याला पश्चिम द्वार देवता असं संबोधलं जातं. आणि ही मूर्ती स्वयंभू आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण निराकार स्वरूप आहे. छाती, पोट आणि नाभी एवढंच स्वरूप आहे इथे. आणि अशी भक्तांची इच्छा आहे आणि धारणा आहे की इथे जी काही गोष्ट बोलली जाते किंवा जे काही मागितलं जातं ते त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्या परिपूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे ह्याला अजून एक असंही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे मी सर्व भाविकांना विनंती करीन की इथे दर्शनासाठी येताना सुयोग्य असा पेहराव करून शांतपणे एकदम मनोभावे अशी दर्शनाची प्रत्येकाने जी आहे ती आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी. अजून जास्त कधी श्रावणात येतात, कधी येतात लोक तिकडे जास्त कोणता दर्शनासाठी लोक? जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा लोक दर्शनासाठी खूप असतात. तर हेच आपल्या गुरुजींनी आपल्याला माहिती दिली. हे योग्य पालन करा. ज्याला यायचं आहे त्यांनी या गोष्टीचं पालन करून नक्की इथे या. आता दर्शन घेऊन सोळे नेसून पूर्ण ते आता आपले नॉर्मल कपडे घातले. आता आम्ही इथं दर्शन घेऊन निघालो. आता चाललो मार्लेश्वरकडं. आता आपली मंडळी कुठे बघू दे पहिलं. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आता पुन्हा आम्ही पनवेलकडे प्रस्थान करणार आहोत. सो आमचा परतीचा प्रवास आता प्रवास स्टार्ट होते आता आमचा. चाललो 15 ऑगस्ट आजच्या दिवशी येऊ शकतो. 15 ऑगस्टला आयुष्यात मार्लेश्वरला दर्शनाला येणार नाही. जय श्रीराम. जय भोले बाबा. का का 2 वेळा फिरून आलो. दुसरा वर्ष आहे फिरण्याचं. हा ना. किरण तुझ्या काय भावना आहे? तुझा काय विषय? याला तर बराच झाला. एकदा कवा लवकर निघणं असं झालंय. हे मग कोल्हापूरला गेले. ऋषी तुला काय वाटतं? कोल्हापूर हे कोल्हापूर किती किलोमीटर? जे काय असेल ते 95 किती आहे ना. बिग रिएक्शन. कोल्हापूर हायवेला थांबवून मी बसला तू. अरे तसं ना सगळं या पाठी. नाही पण आलोय. ड्रायव्हिंग गेममध्ये आलोय जेवायला आणि आलो आपण. ड्रायव्हिंग रेस्टॉरंट इथे आज 40 वर्ष झाली हॉटेलला. जशी 40 वर्षापूर्वीची क्वालिटी आहे तीच क्वालिटी आम्ही देतो. एकदम फ्रेश. कस्टमर आल्यानंतर ऑर्डर दिल्यानंतर आम्ही सगळं जेवण सगळं जे आम्ही सर्व्हिस करतो ती सगळी बनवून देतो सगळं टोटल. बरोबर आहे. तुम्ही आपल्या चॉईसप्रमाणे जे काय मेनू कार्डमध्ये ॲटम असतील ते तुम्ही सांगणार त्या पद्धतीने आम्ही सगळे देणार. अशी आम्ही सगळी 40 इथली वर्षाची खासियत काय इथली तुमची काय? तर ॲक्च्युली आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे. मार पण आहे. व्हेजमध्ये आपल्याकडे 2-3 प्रकारच्या भाज्या आहेत. स्पेशल डिश आपण बनवतो. एक व्हेज मार आणि पैंडिका मसाला, व्हेज कढई, सब्जी स्मोक याच्या आपल्या डिश स्पेशल इथे मानल्या जातात. त्यानंतर नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे कोकणी स्टाईलमध्ये एकदम चिकन रशिदा आमचं स्पेशल डिश, फ्राईड स्पेशल हे पण एकदम चांगल्या पद्धतीने आहे. त्यानंतर 87 म्हणजे आम्ही जेव्हा 87ला ओपनिंग केलं रेस्टॉरंट त्यावेळेची जी डिश आहे 87 त्यामध्ये शिमला मिरची, कांदा, तंदूर स्किन, चिकन असं मिक्स करून ती ग्रेव्हीमध्ये असतं. तुम्हाला किती वर्ष झाली? मला इथे 28 वर्ष झाली इथे. तुम्ही कुठले राहायला? मी इथले लोकलच आहे. माझं गाव इथून 20 किलोमीटर. अच्छा. लोकेशन तुम्ही काय सांगाल? कुठे असणार काय आहे हॉटेलचं लोकेशन? ॲक्च्युली इथं आमचं कसं आहे, आता आमचे संभाजी महाराजांचं स्मारक आहे इथे जवळ आहे. 3 किलोमीटर आहे. आतमध्ये कसबा म्हणून आहे इथे एक स्मारक आहे. ते एक आमचं लोकेशन चांगलं येतं. आणि धामणीमध्ये इथे पेट्रोल पंप हा फिक्स आहे. म्हणजे आता 50 वर्षे पेट्रोल पंपला आपल्याला. त्यामुळे पेट्रोल पंप हा आपला फेमस आहे. धामणीमध्ये पेट्रोल पंप कोणाला विचारलं तरी कोणीच असते. तिथे रेस्टॉरंट राहील. तिथे तुम्ही पाठीमध्ये जरी उभे राहिला कुठे रेस्टॉरंट कुठे चांगलं आहे तर कोणी सांगेल तुम्हाला की ड्रायव्हिंगला जावं. बरोबर. असं एक खासियत आहे आपल्या हॉटेलची. तुम्हाला काय बोलताय? बोला. चांगलं हॉटेल आहे.
तर भरपूर त्यांचा आपण उपवास तो सोडलेला ना आपण इथे संकष्टीला उपवास सोडलेला आपण इथला बरोबर. ॲम्बियन्स ॲक्च्युली मला खूप आवडतो रस्ते एसी नव्हती ना एसी नव्हती बाहेर होतं ना तेव्हा आम्ही उपवास तुमच्याकडचे मोदक पण चांगले आहेत त्यांच्याकडे. आता स्वीटमध्ये काय स्पेशल स्वीटमध्ये स्वीटमध्ये आत्ता आपण बासुंदी ठेवतो, त्यानंतर आम्रखंड आहे, श्रीखंड आहे, गुलाबजामुन आहे. उकडीचे मोदक पुढचे मोदक आत्ता अवेलेबल नाही, ज्यावेळेला संकष्ट वगैरे असेल त्यावेळेला आम्ही अवेलेबल होतो. किंवा आता आम्ही काय करतोय एक सावंत थाळी देतो. सावंत थाळीमध्ये पाळ्याभाज्यांची भाजी असतात त्याच्यामध्ये, किंवा तरी टाकल्याची भाजी असते, किंवा तरी भाडग्यांची भाजी असते, अशा भाजी असतात. म्हणजे आपल्या गावरान पद्धतीच्या येस ते पण केळीच्या पानावर देतो आपण. ताटामध्ये केळीचं पान, त्याच्यावरती ह्या भाज्या मांडल्या जातात. बरोबर. आणि काही वेळेला स्वीटमध्ये आपण हे मोदक ठेवतो, उकडीचे मोदक. आता आम्हाला काय रिक्वायरमेंट आहे खाण्यासाठी काय उकडीचे मोदक अवेलेबल असतात. नक्की सांगा. बटर रोटी, बटर नान, बटर पनीर चिली, हां, वेजची कढाई क्लिक कर ना. हे भेंडी फ्राय, हे आलू जिरा, आलू जिरा कसं करा सर ते करतो. सगळं अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि स्वीटचं बघा काय आहे ते. चला आता जेवायला सुरुवात करतो आपण. कसा झाला आपला प्रवास, कसा झाला? कसा मार्लेश्वर दर्शन, सागरचे मनाला लड्डू फुटला ना डायरेक्ट कॅन्सल झाले. जेवायला माहिती आहे माझा खरा बघतो एकच आहे आणि माझा ऐकला, बाकी सगळ्यांना तुम्हाला आपल्या टूरबद्दल प्रत्येकाला विचारत आहे का प्रवास कसा झाला कोकणातला. तर पहिली सुरुवात करतो ऋषीपासून. ऋषी कसा वाटला तुला? खूपच छान, खूप मजा आली भावांसोबत. प्रत्येक वर्षी मजा येते. माझा आज 4था वर्ष आहे. ठीक आहे हां ठीक आहे. आता सागर भाऊ सागरचे प्रतिक्रिया काय झालं. काय तुला कसा वाटला प्रवास? हा प्रवास म्हणजे मी कंपनीत जेव्हा जॉबला लागलो पहिल्याच वर्ष, तो पण माझा याचा पहिलाच वर्ष होता. हां कशाचा? आपला गणपतीपुळ्याचा. हां आता मला जवळपास कंपनीत झाली 16 वर्ष आणि आपल्याला इथं सुद्धा 17वी फेरी आपली. त्यामुळे हा लकीसुद्धा सफर आहे चालू झाल्यापासून आतापर्यंत सुंदर प्रवास 17ला आपण आलो. म्हणजे एक वेळ गणपती तुला लवसाला पावलेला आहे. पावला आलेला पहिल्याच वर्षी पावला हां. आणि आतापर्यंत पावतच आहे. आता इथून पुढे आपण मग ही कोकणातली वारी 14-15 ऑगस्ट कंटिन्यू राहील का तुझी? अजून 27 वर्ष आपण असं जेवू. 27 अजून 27 वर्ष का अजून पुढं नाही? हा 27 वर्ष 27 जरलो म्हणजे बस झाला. हे घ्या तुमची प्रतिक्रिया घ्या. आमची नंतर नाही अरे नाही नंतर टाइम नाही बोलला. तुम्हाला काय वाटलं? किरण आहे माझी. किरण तुला कसा वाटला हा प्रवास? एक मिनिट बंद कर. जितूबाई बंद कर. पण जितूबाई जितूबाई मजा घेऊन स्टॉप कर. 16 वर्षापासून चालू असलेला हा प्रवास कंटिन्युअस. आम्ही सेम डेटला सेम वेळी इथे अभिषेक करतो गणपतीपुळे या ठिकाणी आणि खरंच खूप चांगली वाईब आहे. प्रत्येक वर्षी कुठलंही काम असताना आपण कामं बाजूला ठेवून या प्रवासासाठी येतो. काही प्रिपरेशन नसताना सुद्धा आपण हे प्रवास करत असतो आणि खूप बरं वाटतं. गणपती बाप्पाचं दर्शन सकाळी आणि आजूबाजूला असणारा समुद्रकिनारा मन प्रभावित करतो आणि छान वाटलं. पुढच्या वर्षी पण आम्ही या डेटला इकडे येऊ आणि ही ट्रिप अजून बेटर कशी होईल याचा प्रयत्न करू. आमचं सर्वात चांगलं सेलिब्रेशन हे 25व्या वर्षी होणार. 25व्या वर्षी एवढे जे मेंबर आहेत त्यांचे सर्व फॅमिली सकट एकत्र आम्ही इकडे येऊन एक मोठी ट्रिप होणारी आणि गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये कुठंतरी सोहळा करायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. नक्कीच किरण जसा बोलला 25 वर्ष असेल. रौप्य महोत्सव जेवढे मेंबर सुरुवातीला आलेले आहेत तेवढ्यांच्या फॅमिली घेऊन आम्ही इथे ना. आता अजून एक आमचा मेंबर पुढे आहे त्याची प्रतिक्रिया घेऊ. नमस्कार. तर मला वाटतं 17 वर्ष ना आपलं 17 वर्ष
मध्ये कोरोना सोडला तर 3-4 वर्ष कंटिन्यू येतो आपण येतो. चांगलं वाटतंय. तुला काय बोलायचं आहे? आता काय नाही बोलायचं, मला आता 7 वर्ष झाली मी येतं कंटिन्यू. मजा आहे. टूर कशी झाली तुझी? टूर एक नंबर, लय मजा आली मला. हा ना. हो. पुढचं काय जो प्लॅनिंग आहे? पुढचा काय नाही, असंच वर्षानुवर्ष येत राहणार, जोपर्यंत आहे तोपर्यंत येत राहणार. बरोबर, नक्कीच याच्यामध्ये कोण घटणार नाही, पण वाढू शकते मेंबर कोण ना कोण आपल्या फॅमिलीमधला. पण आता आजचा प्रवास आपला इथं थांबवतो. जर काय तुमच्या असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.